हॅलो गाईज, कसे आहात सर्व? मी परितोष सर आणि स्वागत आहे तुमचं इप्सित अकॅडमीमध्ये. मित्रांनो, लास्ट सेशनला आपण सुरू केली होती एक नवी सिरीज, ज्यामध्ये मी तुम्हाला देणार आहे इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश स्पीकिंगसाठी अतिशय महत्त्वाच्या अशा ह्या जगातल्या सर्वात सोप्या ट्रिक्स. एक्झॅक्टली, म्हणजे लास्ट लेक्चरला आपण जसं काही बेसिक्सवरनं स्टार्ट केलं होतं आणि तेव्हा मी तुम्हाला याची कल्पना दिली होती की म्हणायला गेलं तर खूप लोकांना इंग्रजी या भाषेचा किंवा इंग्लिश लँग्वेजचा फोबिया असतो. समजतं तर सर्व, परंतु म्हणजे नाही का आता कोणी काही बोलतंय वगैरे तसं समजतं, पण स्वतः जेव्हा बोलायची वेळ येते, लिहायची वेळ येते, तेव्हा मात्र चांगली सारांबळ उडते. आणि बरेचदा कसं असतं, नॉलेज तर घेतलेलं असतं स्कूल लेवलपासून और पुढच्या हायर लेवलला पण, परंतु इम्प्लिमेंटेशनमध्ये म्हणजे ते नेमकं वापरावं कसं हे कळत नाही आणि मग शेवटी एक ओव्हरऑल पंचायतच होते, है की नाही? म्हणून तुम्ही लहान असाल, म्हणजे तुम्ही शाळेमध्ये असाल, तुम्ही कॉलेजला असाल किंवा तुम्ही मोठे कुठे जॉब करत असाल, तुम्ही गृहिणी असाल, कोणीही असाल, या सर्वांसाठी ही सिरीज अतिशय उपयुक्त आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओज नक्की बघा. हाच नाही तर इथूनही पुढचे जे काही व्हिडिओज आहेत ते नक्की बघा. आणि मला विश्वास आहे की इंग्लिश या विषयाचा जो तुमचा फोबिया आहे किंवा जी तुमची भीती आहे ती नक्कीच या माध्यमातून दूर होणार आहे. ओके, तर मित्रांनो, लास्ट सेशनला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठलीही भाषा जी असते तिचे काही नियम असतात, त्याला आपण व्याकरण किंवा ग्रामर म्हणतो. आणि जसं कुठल्याही एका गोष्टीचा पाया असतो, एखाद्या मोठ्या बिल्डिंगचा एक पाया असतो, झाडाचीही मुळं असतात, म्हणजे एक बेस लागतो आधी, तसं व्याकरणाचे किंवा इंग्रजी भाषा येण्यासाठी आधी तुम्हाला एक बेस गरजेचा असतो. त्यामध्ये जे काही पार्ट्स ऑफ स्पीच होते, जसे की नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, वर्ब वगैरे ह्या गोष्टींविषयी आपण मागच्या सेशनला माहिती घेतली होती. जे लोक हा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघताय त्यांनी चॅनलमध्ये जाऊन आधीचा व्हिडिओ पण नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी काय सांगतोय. ओके, फाईन. तर मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीचचे बरेचसे प्रकार बघितले होते, पण त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे प्रोनाउन. आज मी तुम्हाला एक असा विषय शिकवणार आहे की ॲक्च्युली त्याच्या नावातच आहे टेन्स. टेन्स म्हणजे काळ. ओके, आपल्याला माहिती की तसे 3 प्रकारचे काळ असतात: भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. परंतु हे काळ बोलताना वगैरे जमून जातात, पण जेव्हा लिहायची वेळ येते, पुन्हा वापरायची वेळ येते त्यावेळेस आणि त्यातल्या त्यात इंग्लिशमध्ये, तर मग बऱ्याच जणांची जम्बलिंग होऊन जाते. खूप मुलांना किंवा खूप लोकांना हा प्रॉब्लेम आहे. बरं, समजण्याचा प्रॉब्लेम हा एक वेगळा असतो, परंतु इम्प्लिमेंटेशन करताना ना खूप जणांचं म्हणणं आहे शिकवताना तर आम्हाला समजतं बा, पण जेव्हा आम्ही ते वापरायला जातो तेव्हा आम्हाला वेळेवर सुचत नाही की नेमकं काय करायचं. आणि याच्यासाठी मी तुम्हाला एकदम सुपर्ब ट्रिक्स देतोय आज. ह्या ट्रिक्स इतक्या भारी ना, म्हणजे जर तुम्ही त्या नीट व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकल्या आणि जर त्या फॉलो केल्या, मला नाही वाटत की इथून पुढे तुम्हाला कधी त्याचा प्रॉब्लेम येईल. ओके, लास्ट सेशनच्या वेळेस मी तुम्हाला बोललो होतो की माझ्याकडे एक मॅजिकल चार्ट आहे, जसं दिसतोच तुम्हाला मी एक चार्ट ड्रॉ केलेला आहे. परंतु तुम्ही म्हणाला अरे हे तर काय काय याच्यामध्ये असं सगळं. तर मित्रांनो, हा चार्ट इतका मस्त आहे आणि तो इतका छान मी डिझाईन केलेला आहे ना, तर या एका चार्टमधनं तुम्हाला वर्ब्स सगळे समजतील, हेल्पिंग वर्ब समजतील, काळ सगळे समजतील, 12च्या 12 टोटल 12 टेन्सेस असतात आणि प्लस त्यांचा वापर कसा करायचा, कुठल्या काळामध्ये कुठलं वर्ब असतं, हेल्पिंग वर्ब असतं, असे 6, 7, 8, 10 प्रकार तुम्हाला ह्या एका चार्टमधनं समजणार आहे. त्यामुळे हा चार्ट कसा यूज करायचा, काय करायचा ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगणारच आहे. परंतु त्याआधी एक थोडक्यात, आता बघा तुम्हाला इथे एक प्रोनाउन्सचा चार्ट दिसतोय, एक दुसरा चार्ट दिसतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोनाउन्स दिसत आहे. तर प्रोनाउन्स हे अतिशय महत्त्वाचे असतात, ते तुम्हाला माहितीच पाहिजे. प्रोनाउन्स तुम्हाला माहितीच पाहिजे. त्यामुळे मी एकदा परत तुमच्यासाठी रिवाइंड करतोय. ते बघा काय आहे. तुम्हाला माहिती आहे ना, प्रोनाउन म्हणजे काय? सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द, द वर्ड विच वी यूज इन्स्टेड ऑफ नाउन. कारण प्रत्येक ठिकाणी आपण नाम किंवा कर्त्याचं नाव सतत घेऊ शकत नाही आणि म्हणून आपण त्याच्याऐवजी काय वापरतो? प्रोनाउन वापरतो. तर परत एकदा तो चार्ट तुमच्यासाठी इथे दिसतोय. काय ते बघा, काय असतं? एक वचन, अनेक वचन, सिंग्युलर, प्लुरल, आणि मग काय असतं? फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. येतं का लक्षात? मग आता बघा कसा विषय असतो की फर्स्ट पर्सन जेव्हा मला स्वतःविषयी सांगायचंय, मी एकटा आहे, सिंग्युलर आहे, तर मी म्हणणार आय. जर स्वतःच विषयी सांगायचं पण जास्त जण असतील तर आपण काय म्हणतो? वी. बरोबर आहे ना? आय एम स्टुडंट, वी आर स्टुडंट. बरोबर. जेव्हा आपण समोरच्या विषयी बोलत असतो तेव्हा आपण काय म्हणतो? यू. जर तो समोरचा एकटाच असेल तर आपण त्याला म्हणतो यू, आणि जर जास्त जरी असतील आपण तरी म्हणतो यू. म्हणजे यू आर स्टुडंट आणि यू आर स्टुडंट्स. ओके. आणि जर आपण दोघं मिळून कुठल्या तरी थर्ड पर्सन विषयी बोलतोय, तिसऱ्याच व्यक्तीविषयी बोलतोय, तर त्यावेळेस आपण काय म्हणणार? जर तो पुरुष असेल म्हणजे पुल्लिंगी असेल तर आपण म्हणणार तो, जर ती स्त्रीलिंगी असेल तर ती, आणि नपुंसकलिंगी असेल तर इट, म्हणजे एखादी वस्तू वगैरे अशी काय असेल तर. समजते? समजा ही इज अ स्टुडंट, शी इज अ स्टुडंट, इट इज अ बुक किंवा इट इज अ ट्री, काही म्हणा तुम्ही. आणि या सगळ्यांचं अनेक वचन येतं दे. ही इज अ स्टुडंट, दे आर स्टुडंट्स. शी इज अ स्टुडंट, दे आर स्टुडंट्स. इट इज अ ट्री, दे आर ट्रीज. समजलं का तुम्हाला? आणि त्याच्या जोडीला बघा मी सांगितलं होतं की हे मेन जे प्रोनाउन असतात ते तर असतात, पण त्याच्या जोडीला काही अजून ॲक्सेसरी पण असतात. जसं मी आय म्हटलं तर तिथे नाही का मी, माइन, माय सेल्फ वगैरे असतं. वी, अवर, अस, अवर सेल्फ असतं.
यू, युअर, युअर सेल्फ, युअर सेल्स वगैरे. नंतर नाही का ही, हिम, हिज, नंतर शी, हर, इट, इट्स, दे, देम, देअर, देम सेल्स वगैरे असे. सो हा एक चार्ट पुन्हा एकदा तुम्हाला जरा मला सांगायचा होता, कारण इथून या चार्टचा म्हणजे हा जो प्रोनाऊनचा चार्ट येतो प्लस आता मी जो तुमचा चार्ट घेणार आहे या दोघांचं एक कंबाईन व्हर्जन करून आपण आजच होय हे लेक्चर संपायच्या आत तुमचे टेन्स परफेक्ट झाले असतील ही माझी गॅरंटी. ओके गाईज, सो आता आपण आपल्या मॅजिकल चार्टला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, या चार्टमध्ये आपण शिकणार आहोत टेन्सेस. टेन्सेस म्हणजे काळ. ओके, आता मी तुम्हाला सांगू का ह्या गोष्टी काय असतात. कुठलीही भाषा घ्या, म्हणजे इंग्लिशच नाही, मराठी घ्या, हिंदी घ्या, कुठलीही भाषा घ्या, या सगळ्या भाषांमध्ये ज्या काही घटना घडतात, आपण जे काही बोलत असतो, म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही माझ्याशी इंटरॅक्शन करताय, तुम्ही एकमेकांशी बोलताय, ह्या ज्या सगळ्या घटना इकडे तिकडे बोलल्या जातात, शेअर केल्या जातात, त्या या फक्त 3 काळांमध्ये बसतात. बरोबर आहे की नाही. म्हणजे काही घटना ज्या घडून गेलेल्या असतात आपण त्याला म्हणतो पास्ट, म्हणजे भूतकाळ. काही घटना किंवा काही गोष्टी आत्ता चालू असतात त्याला आपण काय म्हणतो वर्तमान काळ. आणि काही घटना घडणार असतात पुढे, म्हणजे त्या होणार असतात, त्याला आपण म्हणतो भविष्यकाळ. बरोबर आहे की नाही. म्हणजे मी पहिलीला होतो, मी एखादी गोष्ट लहानपणी अशी केली होती, मी आधी तिकडे राहायचो, हे आपण जे बोलतो ते भूतकाळात बोलतो. मी आत्ता काय करतोय, मी आत्ता कुठे राहतो, हे आपण वर्तमान काळात बोलतो. आणि मी पुढे काय करणार आहे, मी कुठे जाणार आहे, काय कुठला पिक्चर बघणार आहे, म्हणजे हे पटकन जे आपण रोजचे संवाद साधतो ना, या सगळ्या संवादांमध्ये आपण काळ या गोष्टींचा नेहमीच विचार करत असतो. समजते तुम्हाला. आता इंग्लिश ग्रामरचे टेन्स जे आहेत ते टोटल 12 प्रकारचे असतात. इंग्लिश ग्रामर म्हणण्यापेक्षा कुठल्याही भाषेमध्ये 12 प्रकारचे काळ असतात जवळजवळ. आता आपण ते बघूयात कोणते कोणते. जे मेन असतात, मेन ते असतात 3. प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ, पास्ट म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. ओके, हे 3 मेन टेन्स असतात, मेन काळ असतात. आणि आता त्यांचे प्रकार केलेले असतात. ते कुठले प्रकार येतात, ते 4 प्रकार आहे. कुठले कुठले तर बघा, तुम्हाला दिसते इकडे. म्हणजे मेन 3 असतात, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि त्या जोडीला हे जे त्याचे सब टाइप्स आहेत बघा, तुम्हाला दिसतंय. सिंपल टेन्स, सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ. त्यानंतर असतो कंटिन्युअस टेन्स, कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ, रनिंग असणारा. देन परफेक्ट टेन्स, परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ, म्हणजे झालेली गोष्ट. आणि परफेक्ट कंटिन्युअस, त्याला चालू पूर्ण असं म्हणतात. लक्षात येते. सो मेन 3 आणि त्याचे सब टाइप्स 4. सो 4 त्रिक 12 असे टोटल 12 सेंटेन्सेस किंवा 12 वाक्य आपल्याला बघायचे असतात. येते लक्षात तुम्हाला. ओके, आता बघा, मी जसं तुम्हाला काल सांगितलं, आता म्हणजे जस्ट स्टार्टिंगलाच आपण एकदा प्रोनाऊनचा चार्ट रिकॉल केला. बरोबर आहे की नाही. तर इंग्लिश लँग्वेजमधलं कुठलंही वाक्य बोलताना किंवा लिहिताना तुम्हाला ह्याच 12 फॉर्मॅटमध्ये बऱ्यापैकी लिहायचं असतं. आणि जेव्हा पण आपण एखादं वाक्य बोलत असतो, म्हणजे आपण एखादी कृती करत असतो, तर ती कृती करत असताना आपल्याला काही गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. त्या कुठल्या, तर त्या एकदा मी इथं लिहिलेल्या बघून घ्या. कुठलंही वाक्य आपण एखादं म्हणतो, जसं आता मी इथं बघा काय लिहिलेलं आहे, आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. राईट म्हणजे लिहिणे, मी पत्र लिहितो म्हणजे मी पत्र लिहिण्याची क्रिया करतोय. आय राईट अ लेटर. मग मी कोण झालो, सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कोण, तर कर्ता. सब्जेक्ट म्हणजे कोण, कर्ता. त्यानंतर कशावरती मी आता मी काहीतरी क्रिया करतोय, तर मी कोणती क्रिया करतोय, लिहिण्याची, राईट. मग राईट म्हणजे काय, वर्ब. वर्ब म्हणजे काय, क्रियापद, आहे की नाही. आणि कशावरती लिहितोय म्हणजे कुठल्या गोष्टीवरती मी क्रिया करतोय त्याला म्हणायचं असतं ऑब्जेक्ट. आता मी लिहितोय, पण काय लिहितोय मी, अ लेटर, पत्र लिहितोय. म्हणजे आय हा झाला सब्जेक्ट म्हणजे कर्ता. क्रिया कोणती करतोय तो, तर राईट, लिहिण्याची, तो झालं वर्ब म्हणजेच क्रियापद. आणि कशावरती ती क्रिया करतोय, तर ते आहे लेटर, ते झालं ऑब्जेक्ट किंवा त्याला म्हणतात कर्म. सो मराठीमध्ये सुद्धा आपण कर्ता, कर्म, क्रियापद हा जो सिक्वेन्स म्हणतो तोच इंग्लिशमध्ये आहे, फक्त त्याला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असं म्हणतात. आता तुम्हाला माहिती, तुम्ही याच्या अगोदर मे बी ग्रामरच्या बुक्समध्ये इकडे तिकडे बऱ्याचदा हे बघितलं असेल की हे जे फॉर्मॅट असतो ना, हेच ते फॉर्म्युले असतं जेव्हा तुम्ही खूप घाबरतात काळ शिकताना. पण आता त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, कारण मी तुम्हाला एक मस्त जादू सांगणार आहे. आता नीट लक्ष द्या मी काय करतोय. मी हा चार्ट लिहिलाय, जरा या चार्टकडे जरा तुम्ही नीट बघा. जर तुम्ही या चार्टकडे बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय याच्यामध्ये, की मी वरती असं लिहिलंय प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. आणि बाजूला हे दुसरे काळ लिहिलेले आहे मी. बरोबर आहे. म्हणजे सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. बरोबर आहे. आता इथे मी काही बॉक्सेस बनवलेले. याचा अर्थ काय होतो ते पहिले मी तुम्हाला सांगतो. जेव्हा मी इथे बोट ठेवतोय, तर हा बॉक्स कुठल्या काळासाठी असतो, प्रेझेंट पण त्याच्या जोडीला कोणता, सिंपल. प्रेझेंट पण त्याच्या जोडीला कुठला, सिंपल. जेव्हा मी याच्या इथे हात ठेवतोय, इथे मी आता या बॉक्सकडे आलो, तर ह्या बॉक्समध्ये आपल्याला काय दिसतं, पास्ट पण त्याच्या जोडीला कोण, सिंपल. म्हणजे हा बॉक्स कोणाचा आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचा. समजलं. हा बॉक्स कोणाचा आहे, सिंपल पास्ट टेन्सचा. आणि हा बॉक्स कोणाचा आहे, तर सिंपल फ्युचर टेन्सचा.
कळलं का तुम्हाला? सेम वे आता मला जर तुम्हाला सांगायचं की कंटिन्युअस टेन्स विषय, तर मग आता बघा, जर मी ह्या बॉक्समध्ये गेलो तर ह्या बॉक्समध्ये तुम्हाला काय दिसतं? प्रेझेंट टेन्स आहे, पण आता कोणता आला? हा कंटिन्युअस. म्हणजे हा कोण झाला? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हा कोण झाला? पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि हा कोण झाला? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आलं लक्षात तुम्हाला? सेम वे हा बॉक्स कोण झाला? प्रेझेंट परफेक्ट, हा पास्ट परफेक्ट, आणि हा त्याच्या मागचा फ्युचर परफेक्ट. ओके. आणि सेम वे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, आणि हा येईल फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. कळलं का तुम्हाला? म्हणजे हे सुरुवातीला ध्यानात घ्या. आता काल तुम्ही मागच्या सेशनला आपण जेव्हा पार्ट्स ऑफ स्पीच डिस्कस करत होतो त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की काही हेल्पिंग वर्ब्स असतात ज्यांना आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. म्हणजे कसं, मेन क्रियापद तर असतंच, पण त्याच्या जोडीला ही काही सहाय्यकारी क्रियापदं पण असतात. ती लावल्याशिवाय एखाद्या वाक्याला अर्थ येत नाही. म्हणजे काही काही वाक्यांमध्ये सहाय्यकारी क्रियापदांची गरज लागतेच. बरोबर आहे? समजा मी तुम्हाला असं म्हटलं, मी आंबा खात. मी म्हणजे कर्ता झालो, आंबा म्हणजे कर्म झालं, आणि खात म्हणजे क्रियापद झालं. म्हणजे हा जो कर्ता कर्म क्रियापद किंवा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट फॉर्म तर येतोय त्याच्यामध्ये, पण वाक्याला अर्थ येतोय का? मी आंबा खात. मी तुम्हाला भेटलो, मी तुम्हाला म्हटलं, अरे ऐका ना, मी आंबा खात. मग तुम्ही म्हणाल पुढचं काय? मग मी म्हणाल, नाही रे, काहीतरी गडबड आहे. मग मी काय म्हणाल, मी आंबा खात आहे. अच्छा, मी आंबा खात आहे म्हणजे मी आता आंबा खातोय. बरोबर आहे की नाही? जसं मी तुम्हाला म्हटलं की मी पत्र लिहीन किंवा मी पत्र लिहिणार. मग तुम्ही म्हणणार ते कधी कधी लिहिणार, काय लिहिणार, अर्थ कळतोय का? नाही. मी पत्र लिहिणार आहे, मी एखादं काम करणार होतो. तर हे मेन क्रियापदाला लागून जे दुसरं आपण वापरतो ना, लिहिणार आहे, करणार होतो, तर ते आहे, होतो वगैरे हे जे प्रकार हे मराठीतले सहाय्यकारी क्रियापद. आणि इथे मी जे आता लिहिलेले आहेत ना, ते इंग्लिशमध्ये सहाय्यकारी क्रियापद. येते का लक्षात? त्यांना हेल्पिंग वर्ब्स म्हणतात. आणि हे हेल्पिंग वर्ब्स मी खरं तर याचं एक चार्ट तुम्हाला वेगळा दिला असता, पण मी डोकं इथेच लावलं, म्हटलं की चला एकाच चार्टमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. तर आता आपण याच्यात काय काय बघणार आहे? काळानुसार कोणते सहाय्यकारी क्रियापद आपण वापरायचे आणि काळानुसार कुठले मेन क्रियापद आपण वापरायचे. म्हणजे काळानुसार, टेन्सनुसार आपण कुठले हेल्पिंग वर्ब्स वापरणार आहोत आणि कुठले मेन वर्ब्स वापरणार आहोत. आता बघा, हेल्पिंग वर्ब जे आहेत ना, तर ते मी इथे लिहिलेले ह्या बाजूला असे दिसतंय का हे सगळे. आणि जे मेन वर्ब आहे ते मी इथे बघा, हे V1 V2 वगैरे काय काय तुम्हाला दिसतंय. आता मी तुम्हाला सांगतो, हा चार्ट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठलंही सेंटेन्स बनवू शकता. कुठलंही. कसं काय? बघा बरं का. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर इथे घ्यायचंय की तुम्हाला एखादं सेंटेन्स बनवायचं जे प्रेझेंट, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजे, हेल्पिंग वर्ब्स. आता बघा, ह्या चार्टनुसार सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब्स कुठले आहेत? डू आणि डज. सिंपल पास्टसाठी हेल्पिंग वर्ब कुठला आहे? डीड. सिंपल फ्युचरसाठी कुठलं आहे? शॅल विल. आता तुम्ही म्हणाल की बाकीचे सगळे तर मोकळे दिसतात, याला मी ब्रॅकेट का टाकलंय डू डज आणि डीडला? कारण डू डज आणि डीड हे हिडन असतात, म्हणजे हे डायरेक्ट वापरत नाही. त्याचे एका ठरलेल्या कॅटेगरीचे सेंटेन्स आले तिथेच डू आणि डज हे वाक्य वापरतात, इतर वेळेस ते वापरत नाही. सो इथे तुम्हाला काय दिसतंय? डू डज, डीड, शॅल विल. तर आपल्याला काय कळतं की जे सिंपल टेन्सेस असतात, सिंपल प्रेझेंटमध्ये डू डज असतो, पण ते ब्रॅकेटमध्ये का टाकलंय? कारण सेंटेन्स लिहिताना ते वापरत नाही. समजतंय? इथे पण सिंपल पास्टमध्ये डीड असतो, पण तो सेंटेन्स लिहिताना लिहित नाही, ते वापरत नाही. ओके, तो हिडन असतो, म्हणून मी यांना ब्रॅकेट टाकलंय. बाकी सगळे फ्रीली यूज केले जातात. जसं की फ्युचरसाठी शॅल किंवा विल हे हेल्पिंग वर्ब आहे. बरोबर. त्यानंतर इकडे बघा, कंटिन्युअस. त्याच्यामध्ये आता काय? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये एम, इज, आर हे हेल्पिंग वर्ब वापरतात. ते कुठे वापरतात ते मी सांगेल तुम्हाला. एम, इज, आर जसं तो करता असेल त्याच्यानुसार हे वापरले जातात. नंतर बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्यासाठी वॉज आणि वेअर असे वापरले जातात, सिंग्युलर प्लुरलच्या अकॉर्डिंगली. आणि फ्युचरमध्ये शॅल किंवा विल बी, म्हणजे शॅल बी किंवा विल बी हे वापरले जातात. ओके, फाईन. त्यानंतर परफेक्ट टेन्समध्ये तुम्हाला काय दिसते? हॅव आणि हॅज हे वापरले जातात. नंतर पास्ट परफेक्टमध्ये, म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट होता त्याच्यात आपण हॅव हॅज वापरतो. पास्ट परफेक्टमध्ये आपण हॅड वापरतो. आणि फ्युचर परफेक्टमध्ये आपण शॅल हॅव किंवा विल हॅव वापरतो. दॅट्स इट. आता पुढे बघा, हे जे कंटिन्युअस आणि परफेक्टचं कॉम्बिनेशन आहे. सो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण हॅव हॅज बीन हे वापरतो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये आपण हॅड बीन हे वापरतो. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये आपण शॅल हॅव किंवा विल हॅव बीन असं आपण वापरतो. येतं का लक्षात? सो हे आहेत हेल्पिंग वर्ब्स. हे मी याच्यात का टाकले? कारण हेल्पिंग वर्बचा चार्ट देणं खूप सोपं आहे. म्हणजे मला ते सोपं होतं, डू, डज, डीड, शॅल, विल, एम, इज, आर, वॉज, वेअर हे. पण मग तो चार्ट देऊन मग परत तुम्हाला एक वेगळं लक्षात ठेवावं लागला असतं. अरे ठीक आहे, हेल्पिंग वर्ब तर काय आले, पण ते कोणत्या टेन्समध्ये वापरायचे? तर मी ते ऑलरेडी या चार्टमध्ये टाकून दिलेले की तुम्हाला ते कळेल की कुठलं हेल्पिंग वर्ब कुठल्या टेन्समध्ये वापरला जातो. ओके. त्याच्यानंतर आता मेन वर्बकडे आपण येऊया. इकडे बघा,
सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण वापरतोय V1, सिंपल पास्टमध्ये आपण वापरतोय V2, सिंपल फ्युचरमध्ये आपण वापरणार आहे परत V1. कंटिन्युअस टेन्समध्ये बघा बरं का सगळीकडे V4 आहे, दिसला का? म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस असेल, पास्ट कंटिन्युअस असेल, फ्युचर कंटिन्युअस असेल, सगळीकडे V4 आहे. त्यानंतर परफेक्टमध्ये तुम्हाला दिसते की V3, सगळीकडे V3 आहे. म्हणजे ते प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट किंवा फ्युचर परफेक्ट. ओके. आणि हा जो चौथा टेन्स आहे ना याचं नावच भारी. काय ते? परफेक्ट कंटिन्युअस, चालू पूर्ण. म्हणजे याच्यामध्ये काय करतात बघा, नावावरनं तर एवढं तर कळतंय, हा इथे परफेक्ट आहे, हा इथे कंटिन्युअस आहे. म्हणजे हा जो चौथा टेन्स आहे परफेक्ट कंटिन्युअस, चालू पूर्ण, हा परफेक्ट आणि कंटिन्युअस या दोघांचं मिक्सचर करून बनवलेलं आहे. मग आता काय मिक्स केलं याच्यामध्ये? हे बघा, परफेक्ट टेन्स मधले हेल्पिंग वर्ब घेतले, हॅव हॅज, दिसलं का? हॅव हॅज. आणि कंटिन्युअस टेन्स मधला मेन वर्ब घेतलेला आहे. कंटिन्युअस टेन्स म्हणजे परफेक्ट मधले त्यांनी हॅव हॅज हेल्पिंग वर्ब घेतले आणि कंटिन्युअस टेन्स मधला कोण घेतला आहे? मेन वर्ब V4. इथे पण तसंच आहे बघा, परफेक्ट याचं बघा, इथला त्यांनी हेल्पिंग वर्ब घेतलाय परफेक्ट मधला, पास्ट परफेक्ट मधला, आणि कंटिन्युअस मधला V4 घेतलाय. कळलं? म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन सेम वे तुम्हाला फ्युचरमध्ये पण दिसेल, शाल विल, आणि मग पुढे त्यांनी V4 घेतलाय. फक्त इथे एक एक्स्ट्रा बीन नावाचा एक शब्द वापरला जातो. समजतंय? मग आता बघा, आपल्याला ही गोष्ट कळाली. काय गोष्ट कळाली? की हे जे काही दिसतंय ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला एवढं कळतंय की प्रत्येक टेन्समध्ये कुठला हेल्पिंग वर्ब वापरायचा आणि प्रत्येक टेन्समध्ये कुठला मेन वर्ब वापरायचा. आलं का लक्षात? फाईन. आता मी काय सांगतोय नीट लक्ष द्या. इथून खरी मज्जा. आता तुम्हाला दिसतंय का गाईज? इथे मी एक वाक्य लिहिलेलं आहे. इथे मी काय लिहिलेलं आहे? एक वाक्य. आय राईट अ लेटर. बरोबर आहे? आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. ओके. समजा मी तिथे एखाद्या मुलाचं नाव घेतलं असतं तर मी तिथे लिहिलं असतं समजा राहुल राईट्स अ लेटर, व्हॉट एव्हर. आता मग काळ कसा बदलतो आणि मग तो ओळखायचा पण कसा, तर आपण आता त्याचं एक एक्झाम्पल घेऊया. समजतंय तुम्हाला? ओके. आणि प्लस तुमच्या याच्यात आहे ना 2-3 अशा शंका असतात की ते अजूनही खूप मुलांना कळालेल्या नाहीये. त्या शंकांचं म्हणजे मीच त्या शंका सांगणार आहे आणि मीच त्याचं निरसन करणार आहे. सो आता आपण बघूयात काय ते. काळ कसा ओळखायचा? आता सिंपल प्रेझेंट टेन्स काय, ही त्याची खूनच आहे. डूड असतं वाक्यामध्ये, दिसत नाही, पण V1 असतो. सो कोणत्या पण वाक्यामध्ये, आता तुम्हाला मी बघा काय सांगतो, नीट समजून घ्या. कोणत्या पण वाक्यामध्ये काळानुसार काय बदलतं ते आपण आधी समजून घेऊया. बघा बरं का, आता मी तुमच्या माहितीसाठी इथे एक वाक्य लिहितोय. नीट बघा. सो मी आता असं वाक्य लिहितो, आय राईट अ लेटर, I wrote a letter, I will write a letter. ओके. आता मी एक वाक्य लिहिलं बरं का तुमच्या माहितीसाठी. ओके. आता गंमत बघा काय, मी आता जे बोलतोय ते नीट डोळे कान उघडे ठेवून ऐका. हे बघा, हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. मी त्याचं वाक्य लिहिलं. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, की मी काय बोललो तुम्हाला की हेल्पिंग वर्ब जो असतो ना तो डूडच असतो, पण तो वापरत नाही म्हणून मी त्याला ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. इकडे डीड असतो, तो वापरत नाही, ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. तिकडे ओपन येतं, ते वापरतात. आता बघा, इथे करता आहे का या रूलनुसार? हो, करता आहे. हा काय? आय, मी. बरोबर आहे. आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. मी पत्र लिहितो. आता बघा बरं का, मी मुद्दाम इथे मराठीमध्ये पण लिहितोय. मी आता इथे काय, राईट म्हणजे लिहिणे. सो मी त्याचं मराठी डायरेक्ट भाषांतर लिहितोय, मी पत्र लिहितो. आता बघा बरं का, आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. ओके. आता त्याचं काय झालं इकडे, आय रोट अ लेटर, मी पत्र लिहिले. आणि आय विल राईट अ लेटर, मी पत्र लिहीन. बरं का. आता बघा याच्यात मी कोण आहे? करता. क्रियापद काय? लिहिणे. आणि कर्म काय? पत्र. समजलं का? म्हणजे हा झाला सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. आता गंमत बघा काय गंमत, तिन्ही ठिकाणच्या कर्त्यांकडे बघा बरं. तिन्ही काळांमध्ये कर्त्यांकडे बघा जरा. काय रे इकडे? आय. इकडे पण काय? आय. इकडे पण काय? आय. तिन्ही ठिकाणी कर्ता सेम आहे का? आहे का? आहे ना. बरं. आता कर्म बघा बरं. कर्म इथे काय? लेटर. इथे काय? लेटर. इथे पण काय? लेटर. कर्म पण सेम आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं का काय विषय? काळ जेव्हा बदलतो तेव्हा कर्ता पण बदलत नाही आणि कर्म पण बदलत नाही. कर्ताही बदलत नाही आणि कर्मही बदलत नाही. माझं शब्द वाक्य लक्षात ठेवा.
काळ जेव्हा बनवायचा असतो किंवा ओळखायचा असतो किंवा लिहायचा असतो परीक्षेमध्ये किंवा इंग्लिश स्पीकिंगमध्ये तुम्हाला बोलायचं असतो, तर हे डोक्यात फिट करून घ्या की इथेच नाही तर 12च्या 12 टेन्सेसमध्ये कर्ता तोच राहतो, कर्म पण तेच राहतं. मग कशाला लक्षात ठेवायचं त्यांना? मी काय बोलतोय कळतं का तुम्हाला? असं होतं का रे? आता समजा मी असं लिहिलं असतं की आय राईट अ लेटर, त्याऐवजी मी राहुल राईट, तर आता हे प्रेझेंट होतं, सिम्पल प्रेझेंट. मग त्याच्यात काय होतं की आय राईट अ लेटर, तर मग मी पत्र लिहितो. मग पास्टमध्ये असं होतं का कोणीतरी भलताच पत्र लिहितो? असं होतं का? फ्युचरमध्ये कोणीतरी तिसरंच पत्र लिहितो? असं काही होतंय का? म्हणजे समजा मी असं लिहिलं असतं राहुल राईट्स अ लेटर, राहुल पत्र लिहितो, मग पास्टमध्ये त्याचा रोहन झाला असता आणि फ्युचरमध्ये रमेश झाला असता. असं होतंय का? नाही. म्हणजे हे डोक्यामध्ये फिट करून घ्या. दिस इज द ट्रिक की कुठल्याही काळामध्ये तुम्ही जर बघायला गेले तर कर्ता बदलत नाही, म्हणून कर्त्याला लक्षातच ठेवायचं नाही. कर्त्याला लक्षात का नाही ठेवायचं? कारण हा जो कर्ता जो असतो तो बदलतच नाही मुळात, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, हा जो कर्ता बदलत नाही त्याच्या जोडीला अजून कोण बदलत नाही रे? तर कर्म पण बदलत नाही. मग आता बघा, हे आपण लेटर पण पुसून टाकू, बरोबर आहे की नाही? हे मी मराठीतलं पण रब करतो म्हणजे ते तुम्हाला नंतर येईल. मग आता बघा, जर आपल्याला तर टेन्स लिहायचे असतील तर टेन्स लिहित असताना आपला सगळ्यात पहिला फोकस काय पाहिजे की सिम्पल प्रेझेंट कसा काय ओळखायचं? तर फक्त V1 आहे की हा V1, राईट रोट रिटर्न आपण काल बघितलं होतं बघा, राईट V1. म्हणजे ज्या वाक्यामध्ये नुसतं V1 असतो, कर्ता कर्माचं फारसं टेन्शन घेऊ नका, तो कोण असतो? प्रेझेंट असतो, बरोबर आहे? म्हणजे ज्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिसत नाहीये आणि V1 आहे ते वाक्य डोळे झाकून सिम्पल प्रेझेंट टेन्सचं असतं. ओके. आता पास्टमध्ये पण तेच मी सांगितलं तुम्हाला बघा, पास्ट असो फ्युचर असो, कर्त्याचं टेन्शनच नाही घ्यायचं, कारण कर्ता आणि कर्म सगळ्या टेन्समध्ये सेम राहतात. सो ज्या टेन्समध्ये V2 असतो, V2 बघा, फक्त V2, इथं तर हेल्पिंग वर्ब इथे पण लिहित नाही, त्यामुळे ज्या टेन्समध्ये फक्त V2 असतो तो असतो सिम्पल पास्ट. म्हणजे एवढे फॉर्म्युले, हे असले फॉर्म्युले लक्ष ठेवायची गरजच नाहीये. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे ज्या टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसतो, हिडन असतो तो, आणि तिथे V1 असला की तो असतो सिम्पल प्रेझेंट टेन्स. ज्या टेन्समध्ये V2 असतो, हेल्पिंग वर्ब नसतो, फक्त V2, तो झाला सिम्पल पास्ट टेन्स. आणि फ्युचरमध्ये पण आपण बघतोय की आय तर सगळीकडेच आहे, बरोबर आहे, लेटर पण कॉमन आहे, त्यामुळे आपण ते खोडून टाकणार सगळं. आणि फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? ओके, सो ज्या टेन्समध्ये V1 आहे पण त्याच्या जोडीला कोण आहे? शाल किंवा विल. आता शाल विल हे कोणत्या हेल्पिंग वर्बमध्ये येतात रे? कोणत्या काळाच्या? तर फ्युचरच्या. मग आपल्याला हे दिसतंय. बाय द वे तुम्हाला मी अजून एक सांगतो, आधीच्या काळी शाल वगैरे खूपदा वापरायचे, दोन्ही प्रकारच्या शाल. थंडीमध्ये आपण घेतो ती पण शाल आधी वापरायची, आता ती एवढी वापरता का? आपण जॅकेट वगैरे वापरतो ना, किंवा दुसरं काहीतरी स्वेटर. तसंच इंग्लिशमध्ये पण झालंय की हे जो शाल शब्द आहे तो आधी खूप वापरायचे, पण आता रँडमली विल वापरतात सगळीकडे. सो इथून पुढे आपण जे काही सेशन घेणार आहे त्यामध्ये सुद्धा आपण विलचाच वापर करणार आहे, समजते? मग आता बघा, इकडे तुम्हाला काय दिसतंय? शाल किंवा विलपैकी कुठलंही चाललं असतं. मग तुम्हाला काय दिसतंय की ज्या वाक्यामध्ये तुम्हाला V1 दिसतो, V1च्या जोडीला शाल किंवा विल असतो, तो असतो सिम्पल फ्युचर टेन्स. एकदम साधं सिम्पल. कळलं का मी काय बोलतोय? ओके. आता कंटिन्युअस टेन्सचं बघूया. मी आता जसे हे वाक्य लिहिले तसे मी पुन्हा कंटिन्युअस टेन्सचे 3 वाक्य लिहितो त्याच याला घेऊन. हे बघा, आय एम रायटिंग अ लेटर, आय वॉज रायटिंग अ लेटर, आणि आय विल बी रायटिंग अ लेटर. आता बघा, आता जरा बघा, आपण काय बघितलं? कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ, ज्याच्यात ऍक्शन चालू असते, रनिंग असते. म्हणजे इथे मी काय म्हटलं होतं? मी पत्र लिहितो, बरोबर आहे की नाही, सिम्पल प्रेझेंटमध्ये. तर आता मी इथे काय म्हणेल? आय एम रायटिंग अ लेटर, क्रिया चालू आहे, मी पत्र लिहित आहे. इथं मी काय म्हटलं होतं? मी पत्र लिहितो. इथे मी म्हणणार मी पत्र लिहित आहे. समजते? मी एकदा परत तुमच्या माहितीसाठी हे लिहून ठेवतो जरा. मी पत्र लिहितो, तर इथे काय येईल? मी पत्र लिहित आहे. ओके. आता इथे आपण काय लिहिलं होतं? मी पत्र लिहिले. पण मी पत्र, तुम्ही गंमत बघा ना, मी पत्र लिहितो,
लिहितो मी, वर्तमान काळात आहे, पण मी पत्र लिहित आहे म्हणजे मी आत्ता ती कृती करतोय. तसं मी पत्र लिहिले, कधी लिहिले, काल लिहिलं, 2 वर्षापूर्वी लिहिलं, 10 वर्षापूर्वी, पण मी पत्र लिहित होतो म्हणजे याच्यात आपण टाइम स्पेसिफिक सांगतो बरोबर. आणि आय म्हणजे इथे आपण लिहिलं होतं की आय विल राईट अ लेटर, मी पत्र लिहीन, कधी लिहीन माहित नाही. तुम्ही नाही का अभ्यास करताना करीन मी, कधी करीन ते माहित नाही, तसं इथे मी पत्र लिहित असेन. ओके, मग आता तुम्हाला दिसतं की इथे काय आहे, याच्यामध्ये आपण काय केलं की कंटिन्युअस टेन्स आहे म्हणजे काळ आहे ना तो चालू आहे आता, म्हणजे ऍक्शन जी आहे ना ती चालू असते. मग ह्या ऍक्शनमध्ये आपल्याला काय दिसते की ह्या वाक्यात बघा आता काय, आय एम रायटिंग अ लेटर, ही क्रिया चालू आहे, मी पत्र लिहित आहे. आय वॉज रायटिंग अ लेटर म्हणजे पास्ट कंटिन्युअस म्हणजे पास्टमध्ये ती क्रिया चालू होती, आय वॉज रायटिंग अ लेटर. आणि फ्युचर कंटिन्युअस म्हणजे भविष्यात ती क्रिया चालू असेल, आय विल बी रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित असेल त्यावेळेला. बरोबर आहे, मी पत्र लिहित आहे आता, प्रेझेंट कंटिन्युअस. बरोबर आहे. त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस, मी पत्र लिहित होतो म्हणजे मी तेव्हा पत्र लिहित होतो कधीतरी पास्टमध्ये, पण क्रिया चालू होती. आणि इथे आय विल बी रायटिंग अ लेटर म्हणजे मी पत्र लिहित असेन म्हणजे भविष्यामध्ये ती क्रिया चालू असेल, चालू पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे. समजते तुम्हाला? बरं, हे तर आपण समजण्यासाठी केलंच, पण आता लक्षात कसं ठेवायचं परत बघा. याच्यात पण मला सांगा, सगळीकडे करता सेम आहे का रे? आय, येस, करता सगळीकडे सेम आहे, मग आपण कर्त्याला लक्षात ठेवायचंच नाही मुळात. बरोबर आहे. मला सांगा, पत्र पण सगळीकडे सेम आहे का रे? हो, लेटर 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 आहे ना, मग याला पण आपण लक्षात नाही ठेवायचं. लक्षात नाही ठेवायचं म्हणजे मनात ठेवायचं, पण असं लर्न करताना काय कसं ट्रिक्स वापरायचे त्याच्या आधी. सो मी सगळ्या ठिकाणचे करता आणि सगळ्या ठिकाणचं जे काही कर्म आहे खोडून टाकलं, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मी खोडून टाकलं. म्हणजे काय, कंटिन्युअस टेन्स ओळखायची सगळ्यात भारी खूण कोणती? तर कंटिन्युअस टेन्स ओळखायची सगळ्यात भारी खूण म्हणजे तुम्हाला त्यात पहिले दिसलं पाहिजे V4, ING वाला वर्ब. कळलं? सो ज्या सेंटेन्समध्ये V4 असतो तो कंटिन्युअस असतो. बघा बरं का, इव्हन हे बघा इथे पण याच्या नावात आहे ना परफेक्ट कंटिन्युअस वर्ब कोणता, इथे पण V4 म्हणजे V4 असला की तो कंटिन्युअस टेन्स आहे. मग तो आपला म्हणजे हे नॉर्मलवाला कंटिन्युअस आहे की परफेक्ट कंटिन्युअस आहे कसं ओळखायचं? तर जे काही कंटिन्युअस टेन्स आहे त्यामध्ये हेल्पिंग वर्ब जे असतात ते इथे आयडेंटिफिकेशन मार्क आहेत. म्हणजे ज्या टेन्समध्ये V4 असतो तो कंटिन्युअस असतो हे तर फिक्स आहे. आणि त्याच्याच जोडीला जर एम इज आर असेल, कारण एम इज आर हे प्रेझेंटचे हेल्पिंग वर्ब आहे, तर तो झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. जर वॉज वेअर असेल, कंटिन्युअस तो आहे पण कोण झाला तो पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि जर शाल बी किंवा विल बी असेल तर तो झाला फ्युचर कंटिन्युअस टेन्स. म्हणजे बघा इथे पण कर्ता आणि कर्म लक्षात ठेवायची गरज नाही, आपल्याला लक्षात काय ठेवायचं फक्त मेन वर्ब. आता याच्यात तर ते पण सोपं आहे, कारण वरती तरी पहिले V1 होता, मग V2 परत V1. इथे तर बघा कंटिन्युअस म्हणजे सरळ सरळ V4 म्हणजे कंटिन्युअस म्हणजे V4 किंवा V4 म्हणजे कंटिन्युअस. हे डोक्यामध्ये फिट करून घ्या. आता म्हणजे चालू घडामोडी सांगत असताना, मग ती वर्तमान काळातली असो, भूतकाळातली असो किंवा भविष्यकाळातली असो, जी घटना किंवा जो इन्सिडन्स किंवा जी क्रिया चालू असते, कंटिन्युअस असते, ते सांगताना कंटिन्युअस टेन्स वापरता. कंटिन्युअस टेन्स वापरण्याची आणि ओळखण्याची खूण म्हणजे V4, त्याच्यात ING पाहिजे. कर्त्याचं आणि कर्माचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. राहुलचा रोहन रोहनचा राकेश होत नाही, रीनाची टीना टीनाची मीना होत नाही. सेम करता असतो त्यामुळे त्याला त्याचं टेन्शन घ्यायची गरजच नाही. आणि कर्मही सेम असतं. म्हणजे उद्या राहुल ॲपल खात होता आत्ता, तर तो त्याचा भविष्यामध्ये आंबा नाही होणार किंवा पास्टमध्ये त्याचं अजून कितीतरी वेगळं केळी नाही होणार. समजतंय का तुम्हाला? म्हणजे कर्ता आणि कर्म हे सेमच असतात अख्ख्या सगळ्या टेन्समध्ये. मग म्हणजे लक्षात ठेवताना फॉर्म्युलांना लक्षात नाही ठेवायचं, कारण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सगळीकडे सेम आहे. लक्ष कोणाकडे द्यायचं असतं? फक्त वर्ब आणि हेल्पिंग वर्ब वरती. म्हणून मी इथे काय लिहिले, हेल्पिंग वर्ब कोणते? प्रेझेंट कंटिन्युअसचे एम इज आर, मेन वर्ब आहे V4. पास्ट कंटिन्युअसचे वॉज वेअर, मेन वर्ब आहे V4. फ्युचर कंटिन्युअसचे शाल बी किंवा विल बी, मेन वर्ब आहे V4. आलं लक्षात? हे होते आपले कंटिन्युअस टेन्स. म्हणजे तिथे आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं असतं, ॲम रायटिंग, वॉज रायटिंग. हे आता तुम्ही मला म्हणाल मग हे ॲम आहे मग इज आणि आर कुठे वापरतात? तर बघा ते मगाचे प्रोनाउन आठवा. जर आय असेल ना तर आय एम आपण असं म्हणतो, आय एम. तो प्रोनाउनचा चार्ट आठवा परत. आला का प्रोनाउनचा चार्ट? बघा आय एम बरोबर. मग दुसऱ्याला जास्त म्हणजे आपण व्ही म्हणतो ना, व्ही आपण आय म्हणजे एकटा असेल वी आर. यू जर एकटा असेल तर यू आर, अनेक असतील तरी यू आर. आणि ही शी इट, ही इज, शी इज, इट इज, दे आर प्रोनाउन. म्हणून मी हा चार्ट घेण्याच्या अगोदर तो चार्ट परत एकदा रिवाइज केला होता. कळलं तुम्हाला? आय एम, वी आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज, दे आर. कळलं? सेम वे वॉज वेअर पण कसं वापरायचं तर बघा, आय वॉज, वी वेअर, यू वेअर, he was, she was, it was, they were.
म्हणजे एक वचन असेल तर वॉज, अनेक वचन असेल तर वेअर पास्टमध्ये. आणि फ्युचरमध्ये कसं असतं त्याचं काही म्हणजे टेन्शन नसतं. आता काही जण आय शाल म्हणतात, तुम्ही म्हणा की आय शाल, वी शाल, काही चालतं. ते आय विल बी हे सगळीकडे विल बी कॉमनच आहे, त्याच्यामध्ये ते फारसं ही विल बी, शी विल बी, इट विल बी, दे विल बी, तर ते कॉमन आहे. येतं का लक्षात? कळालं हे? तर ही होती ट्रिक कशासाठी? कंटिन्युअस टेन्स लक्षात ठेवण्यासाठी. ओके, आता परफेक्ट टेन्स आपण बघूया. परफेक्ट टेन्समध्ये काय दिसते तुम्हाला? हॅव, हॅज आणि V3. परफेक्ट टेन्स ओळखण्याची खूण म्हणजे त्याच्यात V3 पाहिजे. बघा V3 बरोबर आहे. V3 वर्बचा थर्ड फॉर्म. मग आता बघा मी आपलं वाक्य परत लिहितो इकडे, बरोबर आहे. आय हॅव, आता बघा इकडे होता राईट, इकडे झाला त्याचा तो रोट, इकडे म्हणजे नाही का राईट रोट. आता V3 काय होतं त्याचा? रिटर्न. हे बघा, आय हॅव रिटर्न अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिले आहे. इथे काय करत होतो? मी पत्र लिहित आहे, लिहित होतो, ऍक्शन चालू होती. आता काय आलं? मी पत्र लिहिले आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. बघा मी इथे लिहितोय पास्ट परफेक्ट टेन्स, आय हॅड रिटन अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिले होते. मी पत्र लिहिले होते. आणि मी इथं लिहितोय फ्युचरचं, आय विल हॅव रिटन अ लेटर. मी पत्र लिहिले असेल. आता जरा बघा कंपॅरेटिव्ह आपण अनालिसिस करूया. ह्या टेन्सचं नाव काय आहे? ह्या टेन्सचं नाव आहे परफेक्ट टेन्स, पूर्ण काळ, ज्याच्यात क्रिया संपलेली आहे. इथे कंटिन्युअस मध्ये क्रिया चालू होती, परफेक्ट मध्ये क्रिया संपलेली, बरोबर की नाही? मग आता बघा मी काय सांगितलं? परफेक्ट टेन्स ओळखायचं म्हणजे त्याच्यात V3 असतो. V3. मग आता इथे V3 कोण आहे? रिटर्न, 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 बरोबर आहे की नाही? आता बघा हेल्पिंग वर्ब काय असतं त्याच्यात? हॅव, हॅज, हॅव, हॅज, हॅड आणि शाल हॅव किंवा विल हॅव, बरोबर. मग आता बघा आय हॅव रिटर्न अ लेटर, मी क्रिया पूर्ण केलेली आहे. मग काय मी इथे काय होतं बघा कंटिन्युअस मध्ये मी पत्र लिहित आहे, इथं झालं मी पत्र लिहिले आहे. इथे मी लिहित होतो, आता लिहिलंय, झाले माझं पूर्ण, प्रेझेंट मध्ये लिहिले आहे. आता इकडे काय होतं रे? पास्ट कंटिन्युअस मध्ये मी पत्र लिहित होतो, तेव्हा पण क्रिया चालू होती. आता मला पास्ट मध्येच क्रिया पूर्ण झाली हे सांगायचं. मग मी म्हणणार मी पत्र लिहिले होते, लिहिले पास्ट पण होते म्हणजे आय हॅड रिटर्न अ लेटर, मी ती क्रिया पूर्ण केली होती. मी पत्र लिहिले होते, झाली, ती लिहून संपली तिथे क्रिया. आणि आता फ्युचरमध्ये मी क्रिया संपवणार आहे असं सांगता येते. मग कसे ते? आय विल हॅव रिटर्न अ लेटर, मी पत्र लिहिलेले असेन किंवा लिहिले असेन, त्यावेळेस मी ती क्रिया पूर्ण केलेली असेन. आता परत आपली जी मॅजिक ट्रिक आहे ना त्याच्याकडे बघूयात आपण. काय बघा इथे पण सगळ्या ठिकाणी करता तोच आहे का? आय आय आय. येस, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तोच दिसतोय आय. मग इकडे आय आय. मग कर्त्याला परत लक्षात ठेवायचं नाही. लेटर पण तेच आहे का रे इथे सुद्धा? हो, म्हणजे ऑब्जेक्ट पण सेम आहे. मग आपण ऑब्जेक्टला पण लक्षात ठेवायचं नाही. ओके, मग आता लक्षात कशाला ठेवायचं? तर पुन्हा तेच, कशाला? मेन व्हर्ब आणि हेल्पिंग वर्ब. मग परफेक्ट टेन्समध्ये मेन व्हर्ब जो असतो तो असतो V3. हे बघा रिटर्न, 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 बरोबर ना? म्हणजे मेन व्हर्ब तोच असतो. आणि त्याच्याच जोडीला मग ओळखायचा कोणता? की बाबा मेन व्हर्ब तर सेम आहे. मग तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट आहे, पास्ट परफेक्ट आहे की फ्युचर परफेक्ट आहे, तो कसा ओळखायचा? तर तो हेल्पिंग व्हर्बने ओळखायचा. कसं काय? बघा जर हॅव हॅज असेल तर तो आहे प्रेझेंट परफेक्ट, हॅड आणि V3 असेल तर तो आहे पास्ट परफेक्ट, आणि पुढे तुम्हाला दिसते शाल हॅव किंवा विल हॅव असेल तर तो असतो फ्युचर परफेक्ट. लक्षात येते तुम्हाला? म्हणजे फक्त हेल्पिंग व्हर्बला लक्षात ठेवायचं, तुम्हाला कष्ट घ्यायचे, कारण मेन व्हर्ब तर V3 असतो, हे डोक्यामध्ये फिट राहतं. येतं का लक्षात तुम्हाला? ओके, आता बघा याच्यामध्ये पण आता हॅव कुठे वापरायचा आणि हॅज कुठे वापरायचा ही तुमची जी शंका आहे ती. तर आय, परत बघा प्रोनाउनचा चार्ट. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, ही शी इट हॅज, दे हॅव. म्हणजे आय, वी, यू आणि दे एवढ्यांच्या समोर हॅव लावायचा असतो. आणि ही, शी, इट थर्ड पर्सन सिंग्युलर, तृतीय पुरुषी एकवचनी जे असतात त्यांच्या समोर हॅज लावायचा असतो. येतं का लक्षात? काय लावायचा असतो? हॅज. फाईन, इथे तर काय प्रश्नच नाही. इथे तुम्ही कशासमोर हॅडच लावायचा असतो आणि इकडे तुम्ही शॅल किंवा विल हॅव. तुम्ही मी तर म्हटलं ना विलच वापरायचा तसं इकडे बिंदास. आलं लक्षात? सो हे होतं, काय होतं? हे होतं परफेक्ट टेन्स, पूर्ण काळ. समजलं तुम्हाला? ओके, आता आपण त्याच्या पुढचा काळ बघूया जो आहे
परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण. आता तुम्हाला एवढ्या वेळामध्ये तर एवढा जजमेंट नक्कीच आला असणार आहे, 100% तुम्हाला जजमेंट आला असणार आहे की हे जे काही काळ असतात किंवा हे जे काही टेन्स असतात याच्यामध्ये परफेक्ट आणि कंटिन्युअसचं मिक्सिंग करून हा एक तयार झालेला आहे. बरोबर आहे की नाही? मग आता याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण बघा, एकदम सिंपल आहे. आता तुम्ही पण मला सांगाल इथे मी काय लिहायला पाहिजे, आय हॅव बीन, इथे बीन टाकायचा असतो, बीन, आय हॅव बीन, आणि V4 काय येतो रे मग आपला, रायटिंग अ लेटर, म्हणजे आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. नंतर इथे काय लिहीन मी, आय हॅड बीन रायटिंग अ लेटर, आणि इथे काय लिहिल मी, आय विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. आता गंमत बघा काय याच्यामध्ये पण तुम्हाला लक्षात आलं का काय ट्रिक आहे, परत तेच आहे, आय सहीकडे सेम आहे, मग आयला लक्षात ठेवायचं नाही, लेटर पण सहीकडे सेम आहे, लेटरला लक्षात ठेवायचं नाही. समजतंय? ओके, सो ॲज इझी ॲज दॅट. मग आता बघा, मग लक्षात कसं ठेवायचं, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कसं लक्षात ठेवायचा. सो याच्यामध्ये परफेक्टचा हेल्पिंग वर्ब आहे हॅव हॅज, आहे का हॅव हॅज आहे. नंतर काय आहे, कंटिन्युअसचा मेन वर्ब आहे V4 बास, आला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, नथिंग एल्स. मध्ये फक्त बीन टाकायचा, बीन यु नो दॅट बीन, ती बीन वेगळी ही बीन वेगळी, बरोबर आहे. तर इथे बीन टाकायचं फक्त परफेक्ट कंटिन्युअस मध्ये, म्हणजे खरं तर त्याचं नावच ही त्याची ट्रिक आहे. त्याचं नाव हेच त्याची आयडेंटिटी आहे, हीच त्याची ओळख आहे, परफेक्ट कंटिन्युअस. कारण मी जसं तुम्हाला म्हटलं तो परफेक्ट मधले हेल्पिंग वर्ब घेतो, कंटिन्युअस मधला मेन वर्ब घेतो. हॅव हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव, शॅल हॅव, विल हॅव, बरोबर. आणि मग मेन वर्ब असतो V4, इकडे पण V4, म्हणजे तो बरोबर परफेक्ट आणि कंटिन्युअसचा बनलेला आहे. फक्त त्याच्यामध्ये काय टाकायचं असतं, बीन. मी एखादी गोष्ट करत आलेलो आहे हे सांगण्यासाठी हे टेन्स वापरले जातात. जसं की आय हॅव बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलेलो आहे. आय हॅड बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलेलो होतो. अँड आय विल हॅव बीन रायटिंग अ लेटर, म्हणजे मी पत्र लिहित आलेलो असेन. कळतंय मी काय म्हणतोय? ओके, आता जरा नीट लक्ष द्या मित्रांनो, आता खरी मज्जा इथे. आपण 12 टेन्सेस बघितले, म्हणजे 3 प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, आणि त्यांचे 4 अजून सब टाइप्स बघितले, ते सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. हे टोटल आपण 12 टेन्सेस सगळे बघितले, बरोबर. आता हा चार्ट आपल्या एकंदरीत लक्षात आला. ह्या सगळ्या याच्यामधलं सार मी तुम्हाला सांगतो. आपल्याला हे सगळं लक्षात कसं ठेवायचं असतं, तर नेहमी लक्षात ठेवा, आपला ब्रेन एखाद्या कॉम्प्युटर सारखा आहे. आपल्या ब्रेनला 10 सेंटेन्स लक्षात ठेवण्यापेक्षा 10 की वर्ड्स पटकन लक्षात राहतात. जसं गुगलवरती आपण खूप मोठं सेंटेन्स टाईप करतो का नाही, आपल्याला ज्याची माहिती पाहिजे आपण एखादा पटकन छोटासा शब्द टाईप करतो, लगेच त्याची माहिती येते. तसं आपल्या ब्रेनला कॉम्प्युटर सारखं वापरायला शिका. आता हा जो चार्ट तुमच्या समोर दिसतोय, ह्या चार्टमध्ये मी जवळजवळ सगळे आपले 3 मेन टेन्स, 4 सब टेन्सची मिळून 12 टेन्स विषयी इथे माहिती लिहिलेली आहे. मग आता आपल्या डोक्यात काय ठेवायचं, मी काय सांगतो पटकन लक्ष द्या. जेव्हा तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य बनवायचंय, पास्टचं बनवायचंय, फ्युचरचं बनवायचंय, किंवा अजूनही बाकीच्या कुठल्या टेन्सचं बनवायचंय, तर ते करत असताना तुम्हाला त्या टेन्ससाठी कुठला एक शब्द, कुठला एक कीवर्ड मला लक्षात ठेवायचा, त्याच्यावरती फोकस करावा लागेल. समजतं मी काय म्हणतोय? आता गंमत बघा, जर मी याच्या इकडे, या चार्टच्या इकडे आणि ह्या चार्टच्या इकडे काही गोष्ट ड्रॉ केली. आता हा वरचा फॉर्म्युला बघा, दिसतोय का तुम्हाला? आपण काय केलं होतं, कुठलंही जे इंग्लिशचं सेंटेन्स असतं, म्हणजे जे आपण वापरतो किंवा लिहितो, त्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट हे आपण पटकन वापरतो, बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा, जर मी तुम्हाला असं म्हटलं की ह्या एका चार्टमध्ये पूर्ण इंग्लिश समाया हुआ आहे, कसं काय? तर बघा, समजा मी याच्या इथे, ह्या इथे चार्टच्या इथे असं मोठं लिहिलं, SUBJECT, सब्जेक्ट. हे काय झालं, सब्जेक्ट, आणि प्लस काही पण आणि प्लस करून इकडे मी असं लिहिलं तर ऑब्जेक्ट. म्हणजे आता काय झालं रे, हे बघा मी काय केलं, हे वरती जसं केलं ना आपण, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, याच्याने सेंटेन्स फ्रेमिंग होते. मग आता मी काय केलं, ह्या चार्टच्या अगोदर आता मी इथे एक असा मोठा एस काढला असता, सब्जेक्ट प्लस यातलं काही पण प्लस ऑब्जेक्ट. का बरं? कारण सब्जेक्टही बदलत नाही 12च्या टेन्समध्ये आणि ऑब्जेक्टही बदलत नाही. लक्षात आलं का मी काय बोललो? समजा राहुल इज रायटिंग अ लेटर होता, तर त्याचा रोहन नाही होणार. समजते तुम्हाला? किंवा
गीता इज प्लेइंग अ फुटबॉल, तर त्याचं लगेच रीटा नाही होणार, समजतंय का? म्हणजे सब्जेक्ट कधीच बदलत नाही, हे पहिले डोक्यामध्ये फिट करा. मग जे कधीच बदलत नाही त्याचं लक्षात ठेवायचं की टेन्शन घ्यायची गरजच नाही. सब्जेक्ट बदलत नाही, त्यामुळे 12च्या 12 टेन्समध्ये सब्जेक्ट सेमच राहणार आहे. म्हणजे जरी तुम्हाला एखादं टेन्सचं वाक्य बनवायचं असेल तर तुम्ही कुठलंही सब्जेक्ट रँडमली घ्या, तो 12च्या 12 टेन्समध्ये बदलणार नाही. आणि त्याच वेळेला ऑब्जेक्ट सुद्धा बदलणार नाही. समजा राहुल जर लेटर लिहित होता प्रेझेंटमध्ये, राहुल इज रायटिंग अ लेटर, तर पास्टमध्ये त्याची पोएम नाही होणार किंवा नंतर त्याची नोटबुक नाही होणार. समजतंय का मला काय म्हणायचंय? त्यामुळे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट बदलत नाही, 12च्या 12 टेन्समध्ये बदलत नाही. त्यामुळे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टचं टेन्शन घ्यायचं नाही, लिहिताना पण घ्यायचं नाही, बोलताना पण घ्यायचं नाही, फॉर्म्युले बिर्म्युले लर्न करताना पण घ्यायचं नाही. समजतंय मी काय बोललो? मग लक्षात काय ठेवायचं असतं त्यामधल्या गोष्टी. त्यामुळे हे पहिले तर तुम्ही डोक्यामध्ये बघा, फिट करा की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टला लक्षातच ठेवायचं नसतं. म्हणून आपण ते मगाशी लिहिताना सुद्धा बघा मी सगळ्या ठिकाणचे सब्जेक्ट्स आणि सगळ्या ठिकाणचे ऑब्जेक्ट्स खोडलेले होते. ओके फाईन. आता बघा मी काय सांगतो तुम्हाला. आता मग गंमत काय असते, माझ्यासोबत म्हणा, जर मला सिंपल टेन्स लिहायचे आहेत सगळेच्या सगळे, तर सिंपल टेन्स कसे ओळखायचे? तर सिंपल टेन्स ओळखायचं कारण सिंपलमध्ये असतो V1, सिंपलमध्ये असतो V1, बरोबर आहे. सिंपलमध्ये V1 आहे, इकडे पण V1 आहे, बरोबर आहे. फक्त सिंपल प्रेझेंटमध्ये V1 असतो नुसता आणि सिंपल फ्युचरमध्ये V1 असतो, त्याच्या जोडीला असतं शाल विल. ॲक्च्युली तुम्ही बघाल तर शाल विल हे फ्युचर टेन्सची साईन आहे. म्हणजे जिथे तुम्हाला शाल किंवा विल दिसतं तो फ्युचरच टेन्स असतो, हे आपल्याला माहिती. सो शाल आणि विल दिसणं हा फ्युचर टेन्सची साईन आहे. म्हणून आपल्याला काय बघायचं की जर नुसतंच V1 असेल, तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याच्या जोडीला हेल्पिंग वर्ब वगैरे नाहीये. हे डू डज डीड वगैरे मी तुम्हाला नंतर सांगेल हे कुठे वापरतात. ॲक्च्युली क्वेश्चन टॅग चेंज द व्हॉइसमध्ये वापरलं जातं, पण हेल्पिंग वर्बचा स्टडी व्हावा म्हणून मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवलं. सो नॉर्मल सेंटेन्स लिहिताना इथे हेल्पिंग वर्ब वापरतच नाही, सिंपल प्रेझेंटमध्ये हेल्पिंग वर्ब. मग सिंपल प्रेझेंट टेन्स लक्षात ठेवण्याची एकमेव खूण ती म्हणजे V1. जिथे V1 दिसला, नुसता प्लेन V1 की तो म्हणजे सिंपल प्रेझेंट. म्हणजे सिंपल प्रेझेंट, आता मी हे मुद्दाम पुसतो. सिंपल प्रेझेंट म्हणजे जर मला म्हणायचं असेल तर मी लक्षात ठेवेल की सिंपल प्रेझेंट म्हणजे फक्त V1 दिसला की तो सिंपल प्रेझेंट. आता फ्युचरमध्ये पण V1 आहे, पण फ्युचरला V1च्या जोडीला जेव्हा शाल विल दिसतात तेव्हा समजून यायचं अरे V1 आहे, मग हा सिंपलच टेन्स आहे 100%. कुठे V1 आहे का दुसरीकडे? कुठेच नाही आहे, फक्त सिंपलमध्ये V1 आहे. मग V1 आहे, पण V1 कशात असतो? दोन याच्यात. मग नुसतं V1 असेल तर सिंपल प्रेझेंट, जर त्याच्या जोडीला शाल विल जॉईंट असतील तर तो सिंपल फ्युचर, दॅट्स इट. आणि V2 म्हटलं की सिंपल पास्ट. बस. का बरं? कारण तुम्ही बघा, हे मी इथं परत पुसतो, इथे डीड, तर इथे तुम्हाला दिसेल की V2 बघा, बाकी सगळीकडे कुठेच V2 नाहीये. त्यामुळे अख्ख्या 12 टेन्सेसमध्ये म्हणजे बोलताना, लिहिताना, ओळखताना और सेंटेन्स क्रिएट करताना जर V2 लिहिला, नुसता V2 लिहिणं म्हणजे सिंपल पास्ट, विषय संपला. याच्या अगोदर तुम्ही फक्त सब्जेक्ट चिटकवा, व्हर्बला ऑब्जेक्ट चिटकवा, विषय संपला, झाला V2 सेंटेन्स. म्हणजे V2चा यूज करून सिंपल पास्टचं सेंटेन्स रेडी. समजतंय? मग बघा, सिंपल प्रेझेंट म्हणजे V1, सिंपल प्रेझेंट म्हणजे V1, सिंपल फ्युचर म्हणजे V1, पण त्याच्या जोडीला कोण? शाल किंवा विल. आणि सिंपल पास्ट म्हणजे V2. मग आता हे कसं झालं? V1 V2 V1, फक्त फ्युचरमध्ये लावायचा शाल विल. कळलं तुम्हाला? ओके. आता कंटिन्युअस टेन्स बघा, दोन प्रकारचे कंटिन्युअस टेन्स आहे. एक नुसता कंटिन्युअस टेन्स आणि एक परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. समजते? नुसता आणि परफेक्ट. आता बघा, कंटिन्युअस म्हटलं की V4 पण इथं तरी आपण बघत होतो की सिंपलला V1 आहे, मग इथे V2, इथं परत V1 आहे. इथं तर तो प्रॉब्लेमच नाही आहे, कारण कंटिन्युअस बघा, सगळ्या म्हणजे दोन कंटिन्युअस आहे ना, 1 2 3 4 5 6 सगळ्या ठिकाणी V4 आहे. म्हणजे कंटिन्युअस टेन्स म्हणजे असतो V4. कंटिन्युअस टेन्स म्हणजे V4. कळालं मी काय बोललो? ओके. मग आता तो प्रेझेंट आहे, पास्ट आहे की फ्युचर, हे कसं ओळखायचं? हेल्पिंग वर्बवरनं. जर ॲमिजार असेल तर तो प्रेझेंट टेन्स, वॉज वेअर असेल तर पास्ट कंटिन्युअस टेन्स, आणि शाल बी किंवा विल बी असेल तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स. म्हणजे इथे तर आपल्याला V4 पण लक्षात ठेवायची गरज नाहीये. का बरं? कारण कंटिन्युअस म्हणजे V4 असतो. म्हणजे इथे ना सब्जेक्ट लक्षात ठेवायचा, ना ऑब्जेक्ट लक्षात ठेवायचा, ना व्हर्ब लक्षात ठेवायचा. कंटिन्युअस टेन्स लक्षात ठेवताना फक्त त्याचे जे काही हेल्पिंग वर्ब आहे तेच लक्षात ठेवायचे. ॲमिजार असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस. जगातल्या कुठल्याही सेंटेन्समध्ये जर ॲमिजार दिसलं तर तो असतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. जर जगातल्या कुठल्याही सेंटेन्समध्ये वॉज वेअर दिसलं, बरोबर, तर तो असतो पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि शाल बी किंवा विल बी दिसलं की तो असतो फ्युचर कंटिन्युअस टेन्स. म्हणजे कंटिन्युअस टेन्समध्ये मेन वर्ब V4 असतोच, त्याच्यावरनं आपण लगेच ओळखतो हा कंटिन्युअस टेन्स आहे. पण तो कोणता कंटिन्युअस आहे? म्हणजे आपला नॉर्मल कंटिन्युअस आहे, ॲमिजार, वॉज वेअर आणि शाल बी विल बी लक्षात ठेवायचं. समजलं मी काय बोललो? परफेक्ट टेन्सची सगळ्यात भारी ओळख की परफेक्ट टेन्समध्ये असतो V3.
सगळीकडे V3 असतो, व्हर्बचा थर्ड फॉर्मॅट असतो V3 आणि त्याच्या जोडीला अजून याची खूण म्हणजे हॅव हॅज. आता तुम्ही परत म्हणाल अरे इथे तर V3 आहे, मग V3 ला पण कशाला लक्षात ठेवायचं, परफेक्ट टेन्स म्हणजे V3 याला तरी कशाला लक्षात ठेवायचं, नाही लक्षात ठेवायचं, संपला विषय. मग इकडे तुम्ही बघा हॅव हॅज हॅड वगैरे, इथे हॅव हॅज दिसला प्रेझेंट परफेक्ट, हॅड दिसला पास्ट परफेक्ट, फ्युचर दिसला शाल हॅव किंवा विल हॅव, फ्युचर परफेक्ट. आलं लक्षात, एकदम सिम्पल, काहीच अवघड नाही. आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये तर ऑलरेडी मी तुम्हाला मागाशीच सांगितलं, परफेक्ट कंटिन्युअस असं नाव आलं किंवा तुम्हाला परफेक्ट कंटिन्युअस असं ते सेंटेन्स बनवायचं असलं तरी आठवायचं अरे हां परफेक्ट मधले हेल्पिंग वर्ब घेतात, कंटिन्युअस मधला मेन वर्ब घेतात. सो हेल्पिंग वर्ब कोण आहे परफेक्ट मधला, हॅव हॅज, प्रेझेंट परफेक्ट हॅव हॅज, आणि कंटिन्युअस मधला V4 बरोबर. इकडे हॅड हॅड आणि इकडचं V4, इकडे पण शाल हॅव विल हॅव V4. कळालं तुम्हाला मी काय बोललो. सो याचा अर्थ काय होतो, याच्यामध्ये तो उलट जास्त सोपं आहे, दोघांचं कॉम्बिनेशन आहे. पण याला विसरायचं नाही, याला विसरायचं नाही, कारण हा आहे बीन, हा बीन मध्ये टाकावाच लागतो. समजते मी काय बोललो. ओके, ह्या एकदम सिंपल ट्रिक आहे. आता बघा बरं का, आता मी तुम्हाला तुमच्याच ब्रेनची जादू दाखवतो की तुम्ही किती डेंजर आहे. ओके बघा आता जरा या चार्टकडे एकदा नीट बघा. आणि हां बरं आहे, मला आठवलं हे जे मी काही सांगतोय ना ते लिहून घेत चला. म्हणजे आता मघाच्या लेक्चरपासून मी जेव्हा चार्ट लिहिलेला होता तेव्हा सगळ्या गोष्टी लिहून घेत चला. समजते मी काय बोललो. तर कसं असतं मित्रांनो, जेव्हा आपल्याला सिंपल प्रेझेंटमध्ये बोलायचं असतं तर एखादी कृती आपण करतोय असं आपण सांगतो. समजा आता नाही का मी पत्र लिहितो, आय राईट अ लेटर, त्याला एक्झॅक्ट टाइम नसतो डिनोट केलेला, पण मी करतोय असं त्याच्यात म्हटलेलं असतं. जसं इथे मी एखादी कृती मी केली, मी पत्र लिहिले, कधी ते माहित नाही पण लिहिली मी, पास्टमध्ये एखादी घटना, आणि ही मी करेन, कधी करेन माहित नाही पण करेन, फ्युचरची घटना. सो सिंपल टेन्स असतो. जेव्हा कृती चालू असते, रनिंग असते, रनिंग ती कृती चालू असते, ऍक्शन चालू असते, तेव्हा आपण काय म्हणतो कंटिन्युअस टेन्स, चालू. मी ती गोष्ट करत आहे, मी पत्र लिहित आहे, आय एम रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित होतो, आय वॉज रायटिंग अ लेटर. म्हणजे इथे मी काय म्हटलं, मी पत्र लिहितो, कधी माहित नाही, पण इथे मी एक्झॅक्ट सांगतो की हो मी हे पत्र लिहितो आहे. इथे मी पत्र लिहित होतो आणि आय विल बी रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित असेन. कळतंय मी काय बोललो. परफेक्ट मध्ये आपण काय करतो, ते कृती पूर्ण झाली आहे, इथं कृती चालू होती, आता कृती पूर्ण झालेली आहे. सो व्हॉट वी डू, इकडे बघा आय हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिले आहे, मी ती कृती पूर्ण केली आहे. आय हॅड रिटन अ लेटर, मी ते पत्र लिहिले होते, ती कृती माझ्याकडनं पूर्ण झाली होती पासमध्ये. आणि आय विल बी रायटिंग आय विल हॅव रिटन अ लेटर, आय विल बी सॉरी मी परफेक्ट टेन्स सांगतोय, आय विल हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिलेले असेन. आय हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिले आहे. आय हॅड रिटन अ लेटर, मी पत्र लिहिले होते. आणि आय विल हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिलेले असेन, म्हणजे मी ती कृती पूर्ण केलेली असेन. समजते तुम्हाला. आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये आपण काय म्हणतो की मी ती कृती करत आलेलो आहे, म्हणजे आय हॅव बीन रायटिंग अ लेटर, मी ती कृती करत आलेलो आहे. मी ती कृती करत आलेलो होतो, म्हणजे पहिल्यापासून मी ती कृती करत आलेलो होतो पण पास्टमध्ये. सो आय हॅड बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलेलो होतो. अँड आय विल हॅव बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलेलो असेन, असं ते बोललं जातं. आता मी हे जे घेतलंय ना करता आय आणि लेटर, त्याच्याऐवजी तुम्ही प्रॅक्टिससाठी अजून दुसरं घेऊ शकतात, दुसरं कोणाचंही घेऊ शकतात नाव. आता मी परत एकदा रब करतोय पटकन, आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती मी तुम्हाला आता पटकन जरा सांगतो. हां, तर जरा हा चार्ट आपण पटकन जरा रिकॉल करूया आता. समजते. ओके, आता तुम्ही बघा पटकन डोळ्यासमोर एक मनातल्या मनात विचार करा बरं का. काय विचार करा तुम्ही रे. ओके, अरे काय होतं ते पहिल्या बॉक्समध्ये, काय होतं दुसऱ्या बॉक्समध्ये, काय होतं, अरे काय होतं. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आठवेल. माझं चॅलेंज आहे, कारण का आपला ब्रेन जो असतो ना त्याला फोटोजेनिक मेमरी असते. आपले डोळे हे एकदम जगातले सगळ्यात भारी मेगापिक्सल कॅमेरे असतात, आणि त्याच्याने हे सगळं तुम्ही ऑलरेडी तुमच्या ब्रेनमध्ये फोटो काढून स्टोअर करून ठेवलेलं आहे. फक्त काय आहे की आपल्याला ते वेळेवर बरोबर आठवायचं आहे, आणि आपण त्याच्यासाठी आता आपल्या ब्रेनला चालना देणार आहोत. म्हणजे आपण आपल्या ब्रेनला सांगणार आहोत की ओके आता जो मी फोटो काढलाय ना तो तू डोळ्यासमोर आण. आता मी हा चार्ट इकडे पुसला, आता हे बघा पटकन आपण बघूया. जर मला सिंपल प्रेझेंट टेन्स, तुम्हाला इव्हन आता तुम्ही अभ्यास करत असाल, कुठे दुसरीकडे काही करत असाल, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असाल, और कुठेही तुम्हाला सेंटेन्स फ्रेम करायचे असतील आणि बोलतानाही तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, तुम्हाला माहिती की मला कधी बोलायचं, जेव्हा मला सिच्युएशन सांगायची. आता मी एखादी गोष्ट करतोय सिंपल प्रेझेंट, तर सिंपल प्रेझेंट टेन्सची खून काय होती, पटकन बोला, ती होती V1. बस, पास्टची खून होती V2, आणि याच्यात होतं काय विल V1, बरोबर की नाही. याच्यामध्ये काय होतं रे, आठवतं का तुम्हाला, एम इज आर V4. याच्यात ॲक्च्युली करून घ्यायचं, इथे सगळीकडे V4 असतो, फक्त इथे एम इज आर होतं, इकडे काय होतं वॉज वेअर, आणि इकडे काय होतं विल बी. मी आता ते शाल नाही लिहित, विल बी. समजलं का. इकडे काय होतं रे, परफेक्ट म्हटलं लगेच V3 करून घ्यायचं. परफेक्टमध्ये सगळीकडे V3 असतो, दॅट वी नो. ओके, मग त्याच्यामध्ये पटकन काय करायचं, अरे मग ते प्रेझेंटमध्ये काय होतं, अच्छा हां हॅवच होतं, हॅव हॅज. इकडे काय होतं रे हॅड, आणि इकडे काय होतं विल हॅव. हां बस, विषय संपला.
आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये काय होतं, अरे हां सरांनी सांगितलं होतं की परफेक्ट मधले काय घ्यायचे हेल्पिंग वर्ब आणि कंटिन्युअसमध्ये कंटिन्युअस म्हटलं की V4 टेकूनच द्यायचा, V4 ओके. आणि मग याच्यामध्ये काय होतं, याच्यातले हेल्पिंग वर्ब होते हॅव, हॅज आणि मध्ये होता बीन. हा बीन लक्षात ठेवायचा. इथे काय होता, याचा हेल्पिंग वर्ब हॅड आणि मध्ये टाकायचा बीन आणि V4 आपला तोच आहे. आणि इथे काय होतं, विल हॅव आणि मध्ये टाकायचा पुन्हा बीन. आता बघा गंमत कशी झाली, तुम्हाला फक्त एवढे अक्षर लक्षात ठेवायचे. म्हणजे मी तुम्हाला वाक्यांवरनं शब्दांवर आणलं, शब्दांवरनं अक्षरांवरनं आणलं, अक्षरावर आणलं आणि बघा या अक्षरांमधनं तुम्हाला आता कळलंय. सो एकदम सिंपल गोष्ट आहे. सिंपल प्रेझेंट म्हणजे V1, फक्त सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट तुम्ही टाका लगेच सेंटेन्स तयार होतं. सिंपल पास्ट म्हणजे V2, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट टाका लगेच सेंटेन्स तयार होतं. सिंपल फ्युचर म्हणजे विल प्लस V1 झालं तयार सेंटेन्स. नंतर इथे काय, मला जर प्रेझेंट कंटिन्युअस करायचं तर कंटिन्युअसच्या सगळ्या याच्यात ING असते, डोक्यात फिट करायचं, त्यामुळे INGचं टेन्शन सोडून द्यायचं. मला प्रेझेंट कंटिन्युअस करायचं ॲमेझॉर पैकी एक लिहायचं, पास्ट कंटिन्युअस करायचं वॉज युअर पैकी आणि याच्यापैकी विल बी. आणि परत मला परफेक्ट करायचं असेल इकडे V3 टेकून द्यायचं, मग हॅव हॅज करायचं, पास करायचं असेल तर हॅड करायचं, फ्युचर करायचं असेल विल हॅव करायचं. आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये याच्यातलं हेल्पिंग आणि याच्यातलं मेन वर्ब हॅव हॅज V4 मध्ये येतो बीन, हॅड V4 मध्ये येतो बीन, विल हॅव V4 मध्ये येतो बीन. समजलं तुम्हाला? सो अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही प्रकारचं सेंटेन्स बनवू शकतात, बोलू शकतात, क्रिएट करू शकतात. रिटर्नमध्ये, ओरलमध्ये, कुठेही. ही इतकी भारी ट्रिक आहे. म्हणजे याच्यामधनं तुम्हाला हे असे फॉर्म्युले, हे प्लस ते प्लस ते प्लस, आधीच मॅथ्समध्ये ते फॉर्म्युले असतात, कशाला लर्न करायचे. टेन्स म्हटलं की फक्त या कीवर्डला लक्षात ठेवा, याच्यावरनं तुम्हाला सेंटेन्स बनवता येतं. ओके. आता फक्त मी तुम्हाला ना अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की जेव्हा तुम्ही हे सेंटेन्स वगैरे बनवत असाल तर ते सेंटेन्स बनवत असताना तुम्ही घरी आता प्रॅक्टिससाठी काय करा, मी इथे आय घेतलं होतं तर तिथे तुम्ही वी करा. म्हणजे बरोबर, आय राईट अ लेटर, मग तुम्ही तिथे लिहिणार नाही का वी राईट अ लेटर, वी रोट अ लेटर, वी विल राईट अ लेटर असं. मग नंतर तुम्ही यू करून बघा, मग ही शी इट करून बघा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही ही शी इट घ्याल, माझं बघा काय माझं म्हणणं, फक्त सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये हे एक नोट म्हणून तुम्ही लिहून ठेवा. फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जर ही शी इट वापरलं, ही शी इट आयच्या जागी जर तुम्ही वापरलं तर जो व्हर्ब तुम्ही लावतात ना, समजा आपण काय करतो रे, ही इज, तिघांसाठी पण इजच वापरतो आपण. तर इथे म्हणजे सॉरी इज इथे वापरतो, पण आता हे तुम्ही जर ही शी इट घेतलं ना तर तिथं जो व्हर्ब लिहिताना आपण केली होतं आय राईट अ लेटर, पण इथे लिहिताना राईट्स शब्द वापरायचा. म्हणजे बघा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ही शी इटच्या पुढे एस किंवा ES असं सफिक्स लावतात. मग आपण ही राईट अ लेटर नाही लिहिणार, आपण ही राईट्स अ लेटर असं लिहू. सो हा जो एस किंवा ES लागतो. म्हणजे जर मी आय लिहिलं असतं तर मी लिहिलं असतं आय प्ले क्रिकेट, पण मी ही प्लेज क्रिकेट, शी प्लेज क्रिकेट. लक्षात येतंय का? म्हणजे कुठलाही शब्द असू द्या, जर तो सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ही शी इट असेल तर त्याच्या पुढे फक्त 12 टेन्सपैकी फक्त या ठिकाणी तो रूल आहे. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ही शी इटच्या समोर जो व्हर्ब असेल त्याला कंपल्सरी एस किंवा ES, जसं तो व्हर्ब आहे फॉर्मॅटनुसार तसा लावायचा असतो. आलं लक्षात? ओके. सो काय बघितलं आपण आज, एक मॅजिकल चार्ट. हो, मी त्याच्यावर बरंच डिटेल एक्सप्लेनेशन दिलं, पण हा जो शेवटचा पार्ट आहे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवलं की प्रत्येकीची ट्रिक कोणती असते. तर फक्त या अक्षरांना लक्षात ठेवून तुम्ही जगातलं कुठलंही टेन्सचं सेंटेन्स नक्की बनवू शकतात. इव्हन तुम्ही रिटन इंग्लिश घ्या किंवा स्पोकन इंग्लिश घ्या, या दोन्ही ठिकाणी तुम्हाला याचा प्रचंडसा फायदा होतो. ओके. सो आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल, ट्रिक सुद्धा आवडल्या असतील. आणि हो, नुसतं ट्रिक बघून हे करू नका, त्याची प्रॅक्टिस करा. जसं मी तुम्हाला बोललो सब्जेक्ट बदलून बघा, जसं आपण ते प्रोनाउन बघितले होते आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे, ते सगळ्यांना घेऊन तुम्ही सेंटेन्स फ्रेम करा. एखाद्या मुलाचं नाव घ्या, मुलीचं नाव घ्या. आता समजा तुम्ही राहुल घेतलं तर हिच्या ठिकाणी येणार, तुम्ही एखादा रीना घेतलं तर त्या शीच्या ठिकाणी येणार, म्हणजे ही शी इट पैकी येणार ते, बरोबर की नाही? सो अशा वेगवेगळ्या गोष्टी घेऊन प्रॅक्टिस करा. आणि मला माहिती आहे ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर तुम्ही कधीच टेन्स विसरणार नाही. आणि हो, एक खूप महत्त्वाचं वाक्य मी सांगतोय, ज्याला प्रोनाउनचा चार्ट आला, ज्याला व्हर्बचे सगळे फॉर्म आले आणि ज्याच्या डोक्यामध्ये एकदा हा चार्ट फिट बसला, त्याला चेंज द व्हॉइस, डिग्री, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, सेंटेन्स कन्व्हर्जन, नाही तर अजून कुठलाही ग्रामरचा टॉपिक घ्या, तो 5 मिनिटात येईल, ही माझी गॅरंटी. परत सांगतो, ज्याला प्रोनाउनचा चार्ट आठवला, ज्याला व्हर्ब्सचे 4 फॉर्म येतात आणि ज्याला हा चार्ट डोक्यामध्ये फिट बसला, त्याला ग्रामरच्या इतर कुठल्याही टॉपिकचा कुठलाही प्रश्न 5 मिनिटात सॉल्व्ह करायला मी शिकवेल. पुढच्या सेशनमध्ये सुद्धा मी आता जसं जसं मला बऱ्याच कमेंट आल्या किंवा मला बऱ्याच लोकांनी पर्सनली सांगितलं, आता वेगवेगळ्या ग्रामरच्या टॉपिकवरती मी येणार एक एक करत, आणि अशा सगळ्याच टॉपिकच्या खूप हटके ट्रिक्स माझ्याकडे आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या इतरही फ्रेंड्समध्ये, कारण हे पूर्ण आपण फ्री सेशन ठेवतो.
ठेवलंय, त्यामुळे तुमच्या इतरही सगळ्या फ्रेंड्सला हे शेअर करा. नक्की तुम्हाला काय वाटतं त्याच्याविषयी कमेंट करा, त्याच्याने आम्हाला नक्कीच उत्साह मिळतो. आणि हो, तुम्हालाही जर अजून एखाद्या विषयावरती जर व्हिडिओ हवा असेल तर मला ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कमेंट करा. पुढे अजूनही अशा व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, सो तुमची रजा घेतो. पुन्हा एकदा घेऊन येईल तुमच्यासाठी एक धमाकेदार इंटरेस्टिंग व्हिडिओ. टेक केअर, बाय बाय.